नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलवर स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नेमके किती पैसे जमा होणार, 8वा हप्ता कधी येणार आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सध्या सोशल मीडियावर आणि शेतकरी वर्गामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का? याचं कारण असं आहे की दोन्ही हप्त्यांची वेळ पूर्ण झाली आहे। नियमानुसार राज्य सरकारने हे दोन्ही हप्ते एकत्रित द्यायला हवे होते अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे। पण सध्याच्या GR नुसार सरकारने फक्त 8व्या हप्त्यासाठीच निधीची तरतूद केली आहे। 9व्या हप्त्याबाबत अद्याप कोणताही स्वतंत्र निर्णय झालेला नाही। मात्र अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की लवकरच 9व्या हप्त्यासाठी सुद्धा निधी मंजूर केला जाऊ शकतो। जर तसे झाले तरच दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। अन्यथा सध्या तरी फक्त 8वा हप्ताच आपल्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। यासाठी तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय GR देखील निर्गमित झाला आहे। हा निधी विशेषतः 8व्या हप्त्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे। यामुळे आता आपल्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हप्ता मिळवण्यापूर्वी काही गोष्टी तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे। तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? तुमची eKYC पूर्ण आहे का? PM किसान योजनेचे हप्ते तुम्हाला सुरळीत मिळत आहेत का? कारण ज्यांना PM किसानचे हप्ते मिळतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो। शेतकरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।